नमस्कार मित्रांनो, मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे शहापूर मैदानामध्ये. प्रथमच हा मैदान होते आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आणि कोणकोणते पैरे आहेत किंवा कोणकोणते गटामध्ये पळणार आहेत. चला डाव्या मैदानामध्ये पोहोचले आपण. तुम्हाला एक दाखवतो आता फाटीमध्ये की कशी फाटी आहे ती. तर मित्रांनो, फाटी बघू शकता, अतिशय सुंदर अशा फाटी आहेत आणि या जर दोन फाटे आहेत ते फाट्यामध्ये थोडीशी चढण आहे कुठेतरी. बघा, या दोन शेवटच्या फाट्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी चढण आहे नॉर्मली. तर अजून मैदानामध्ये अजून कोणते नंदी आहेत तुम्हाला दाखवतो. तर समोर बघा तुम्ही काव्याबाईची व्हिडिओ अपलोड पण होते. बघा, व्हिडिओ पण अपलोड करतो. आल्या फास्टेस्ट काम असतो काव्याबाईचा. सुरत दा काव्याबाईंनी व्हिडिओ पण अपलोड केली भाई. एकदम टॉप स्पीड लागेल आज काव्य मधुरा ब्लॉगला भाई. 3 वाजता उठलं भाई हात अख्खं नुसतं आकारलं नाही, थंडी लागतं बेकार. आता दुपारची ऊन बेकार असेल, एकदम खतरनाक. चला मित्रांनो, आता जाऊया आपण कोणकोणते नंदी आहेत ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, समोरच बघतो मी राधे इंटरप्राइजेस चिरले यांचा मेहरबान आणि तिकडे महबूब. मित्रांनो, एक काल गाजवल्या महबूबने आणि अजूनपर्यंत गाजवतो. बघा अजूनपर्यंत फिटनेस कसा आहे महबूबचा. तर महबूब आणि मेहरबान मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, पाणी वगैरे काढतात. मित्रांनो, कमी वयामध्ये भरपूर असं नाव केला मालकाचा असा मेहरबान महबूबच्या पावलावर पाऊल ठेवतोय. मेहरबान आणि महबूब दोघे पण सज्ज आजच्या मैदानामध्ये. दादा आज लवकर प्रवास करून आलेत. मला तर वाटतं लवकर गट असेल. कसं काय आजचं? तिसऱ्या गटात आमची गाडी निघालेली आहे 7 नंबर तासावर. तर बघूया, आता तर प्रयत्न चालू आहेत. आता जर यांचे नियम अटी जर एकदम कठोर असतील तर प्रत्येक पावतीवर एक तरी मैल पळायला पाहिजे प्रत्येक मालकाचा. तर त्याप्रमाणे पळायला लागेल. नंतर आता मग एक चांगलासा डिसिजन घेऊन एक सेफमध्ये काढायचा प्रयत्न करू. ओके दादा, महबूब पण आणले आज. महबूबचं नियोजन कसं काय केलं? महबूबचं नियोजन म्हणजे काल आम्हाला जोडणे झाला. मग बोलू चला बैल घेऊन जायचं आहे, तर बोले महबूब पण घेऊन जाऊ. तोच पैरे घेऊन आले? हा, नाही पैरा तो नाही आणला. पैरा आतिश पाटील चिंचवाडीचे आपले त्यांचा आनंद म्हणून आणला. आनंदराव. आणि मेहरबानला देवीचं वाडता म्हणणार आहे. ओके, म्हणजे चांगली गाडी आहे. दादा काय सांगाल, कारण का आता बरेच दिवस आजारी होता आणि आता बरेच दिवसानंतर आपल्याला मैदानात मागलं, काय बोलाल? बैल आता कवर होऊन सुद्धा आम्ही फेरा पण नाही काढला, डायरेक्टली मैदान आणला. आता एक ऊर्जा निर्माण होईल, त्याच्यात पळण्याचा जोश दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्या हिशोबातच आम्ही आता त्याला मैदान आणलाय. पण जेव्हा आता बैल बघू, आता पळवण्याचा प्रयत्न चालू आहे. आजारातनं पहिल्यांदा काढलाय. काय अपेक्षा असतील त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. तर त्या अपेक्षा परत कारण की बैल आजार पण हा खूप माणूस झाला. बैल त्याला खालावर घेतला जातो बैलाला, त्याप्रमाणे आपण पुढे चालतोय. बघा, मेहरबान खूप जिद्दीचा आहे. एवढा आजारी असून पण तो कंटिन्यू पळत होता. जाम मोठी गोष्ट आहे. आता काय तो दाखवून देत नाही. बघा, तुम्ही आजारी बघत असाल तर बैल कोण तो मला ना एक वेळ महबूब दाखवतो का मी आजारी आहे म्हणून, पण त्याने आम्हाला दाखवून सुद्धा दिलं ना का मी आजारी आहे म्हणून. त्याच पिरियडला त्याचा एकदा एवढा हिमोग्लोबिन डाऊन झालता का तो दाखत पण होता. एवढा हिमोग्लोबिन म्हणजे 105 ताप त्याला नेहमी होता. 105ला तापला बैल जवळजवळ 4 पाय लांब करून झोपतात. बरोबर. तर तो त्यावेळी खात होता, त्याच्यामुळे काय समजूनच येत नव्हतं आपल्याला का बैल एवढा आजारी आहे म्हणून. चालेल, चला शुभेच्छा देतो तुम्हाला. तिसऱ्या गटामध्ये तिसरी तासावर. हा, तिसरा तास नाही तर 7वा तास. ओके, चला शुभेच्छा. चला, धन्यवाद. समोर बघतो मी तोलोजे मजकूरचा विराट हा देखील मैदानामध्ये आलेला आहे. मित्रांनो, हरिबिंजोडमध्ये चांगला असा नंदी पळतो आणि खालनं खूप स्पीड आहे नंदीला. असा तोलोजे मजकूरचा विराट राजा पावर नंतर त्यांच्या दावणीला आणि त्यांच्या दावणीचा नाव करणारा विराट. दादा, आज विराटला घेऊन आले शहापूर मैदानामध्ये. प्रथमच मैदान भरतोय, काय बोलशील मैदानाबद्दल? मैदान खूप चांगलं केले आणि पाठी पण एकदम मस्त आहे पालाला आणि चांगली बैला आल्यात आणि चांगला मैदान होईल. शेकोटी वगैरे केले. रात्री किती वाजता नक्की आल्या? रात्री आम्ही 2:30-3 वाजता आले.
एवढं लवकर आता लवकर आलो आणि वर आराम पण भेटेल आणि पोरामध्ये जायचं तर मग लवकर निघलो आम्ही. आणि मैदानाला कधी मी पळवत नाही बैलाला, 3 फेऱ्यामध्ये 3 फेऱ्यामध्ये पळवत नाही कधी. पण पोरांना ऐकत बोलतं जायचं आपल्याला मैदानाला. मग चालल्याना सुरुवात पण मामाने दिला तो उमारलीचा वजीर. पहिले बिंजोर गेली होती मोठी आणि सुरुवात वर गाठाने पण मामाच्या बैलांनीच पळलो. म्हणजे उंबारीचा वजीर आणि आज विराट पळताना दिसेल. विराट पळताना. आता बघतो उंबारीचा वजीर पण चांगला पळतो आणि विराट पण चांगला, दोघांना म्हणजे खालून तल जास्त आहे. काय बोलाल? आता सगळे तर बोलतात गटाला गाडी चांगली होईल, स्पीड लागेल गाडीला. बघू आता कसं बोलतात. तर शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो समोर बघता डोंबिवली एक्सप्रेस सैराट आज शहापूरच्या मैदानामध्ये आहे. नमस्कार दादा. दादा आजचं कसं काही नियोजन झालं सैराटचा? काय नाही नियोजन नव्हतं एवढे दिवस, काल संध्याकाळच्या टायमात नियोजन झालं. आता सैराटची तब्येत कशी काय? आहे ठीक आहे, बैल ओके. बघा आज पण बघतो की प्रथमच मुंबईमध्ये सैराट पळताना दिसतोय. काय बोलशील? काय नाही पोरांची पण भरपूर इच्छा होती आणि आपली दादाची पण भरपूर इच्छा होती, त्याच्यामुळे गाडी ती पळणार. कसं काय मुंबईतच पैरा आहे का दुसरं कुठला पैरा आहे काय सांगाल? मुंबईचंच आहे. मुंबईत आहे का? कोणत्या गटामध्ये पडणार आहे काय? शक्यतो मला तर वाटतं 18 मध्ये गाडी पळेल आपली. 18 मध्ये पण का? चला शुभेच्छा होतो तुम्हाला. मित्रांनो समोर बघता मी मांगरुळकरांचा सुलतान देखील मैदानामध्ये आलेला आहे. तर आपल्यासमोर जयेश. नमस्कार दादा. नमस्कार दादा. किती वेळ गटामध्ये गाडी कशी काय? आज 23 मध्ये पळणार आहे आपली गाडी. 23 मध्ये पळणार आहे का? हो. आणि सध्या बघता मुंबईमध्ये धुमाकूळ घालतो वासरू, आतून दोन साईड पळतो. काय सांगशील? वासरू आली चांगली गती लावतो आपला. आजचा पेरा पण चांगला आहे आपल्याला. कोणत्या मुंबईमध्येच पेरा आहे की बाहेरचा आहे? नाही मुंबई मधलाच पेरा आहे. मुंबईमधला पेरा आहे का? हो. काही गट क्रमांक 23 मध्ये किती वेळा असं पळणार आहे? 5 नंबर तासाला पळणार आहे गाडी. हां का? चला शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. बघता सुरत डावर गोरपेचा आज मैदानामध्ये आलाय. नमस्कार दादा. नमस्कार दादा. दादा लवकरच झाला मैदानामध्ये. लवकरच आपल्याला जवळच आहे ना, मग लवकर झालं. आजचं कसं काही नियोजन झालं बैलांचं? कारण की आज ड्रायव्हर पण आहे आणि नियोजन पण करतो. नियोजन पण आज चांगलं आहे आणि सगळी बैल टॉपची काय विषय नाही. मैदान पण भारी आहे. आता बघू मॅच बरोबर आहे. आणि कमी कालामध्ये मुंबईमध्ये तुम्ही नाव केला ड्रायव्हरच्या म्हणजे मध्ये काय कसं वाटतं? चांगला वाटतं. काल एक धावांचं पण 2 गोळा घेऊन दिले. काय बोलशील? आता जसं गुलाल भेटलं तसे 1000 धावून या 2 महिन्यात जेवढे सीझन तोपर्यंत गुलाला तर दिसणार आता यामुळे. हां का? कसं काय कालचा एलियनचा पल कसा वाटला? एलियनचा पलाचा विषयच नाही, एलियन चांगलाच पळतो आणि ह्याच्या पुढे आता चांगलाच पडणार. ठीक आहे चला शुभेच्छा आहे तुम्हाला. नमस्कार दादा आज कोणत्या नंदी घेऊन आलाय? नंदी आज घेऊन आलो आम्ही बाजीला घेऊन आलोय. शाकीरभाई पठाण, जाकीरभाई पठाण आणि कुमारी समायरा श्री कंजोशी नवापडा यांचा बाजी. दादा आज कोणत्या गटामध्ये पळणार आहे? आज 7 नंबर गटात एक पावती आहे 4 नंबर तासाला आणि 15 नंबरमध्ये 2 नंबर तासाला आहे. दादा पहिरा कसा काय केला आजचा? पहिला आपल्या मित्राचाच बैल आहे, नाशिक उजनीचा सुदाम चव्हाण यांचा बादशाह. दादा आधी पळाली का ती गाडी का पहिल्यांदाच पळणार आहे? बादशाह आणि बाजी पहिल्यांदा पळतोय आणि बाजी 3 फेऱ्याच्या मैदानाला दुसऱ्यांदा पळतोय. हां का? चला तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यामुळे समोर बघता दिनेश शेट्टी हिरामन काढे यांचा डंबरू आणि हारण्या आजच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.